हॅपी होली म्हटल्याने त्या दलित बांधवाचा जीव घेतला एका ब्राह्मणाच्या मुलानं। बघा हा व्हिडिओ। खाली हैप्पी होली बोला उसने, हैप्पी होली का मदद कर देगा क्या वो? हैप्पी होली का मतलब खाली को बुला दो बस। ये तो पुलिस शासन पेशेंट को दो कुर्सी डाले हराम के समय का कुर्सी डाले बैठे वो हराम की कुर्सी है जो बैठे घर बचा घर में कहा के घर बचा रहे घर में खोल दो दरवाजा खोल दो। हॅपी होली म्हटलं फक्त, हॅपी होली, दुसरं काहीच म्हटलं नाही। हॅपी होली म्हटलं फक्त, होळीचा दिवस आणि हॅपी होली म्हटलं त्या ब्राह्मणाच्या मुलाला। आणि त्याला असं वाटलं की माझी जात काय आहे काय नाही की मी अभयातून पडलो, तर त्या मुलाचा खून करून टाकला। महिला आली तिकून, एक तिची सिस्टर आली, तिनं चाकू संग घेऊन आली आणि त्या मुलाच्या पोटात खुपस तिला ठार करून टाकला। विचार करा तुम्ही या गोष्टीचा, कुठपर्यंत जातीवाद होणार हा। अरे दिल्लीमध्ये घटना घडली, तिथं रंग पडला म्हणून जीव घेतला त्या मुलाचा, आणि इथं हॅपी होली म्हटली म्हणून जीव घेतला त्या मुलाचा। तिथं हिंदू मुसलमान, इथं ब्राह्मण आणि दलित। काय विचार करणार तुम्ही? तिथे दिल्लीमध्ये त्या मुलाला न्याय मिळाला, पण लखनौमध्ये ज्या मुलगाचा घात झाला, त्यांचा मर्डर करण्यात आला, त्याला अजूनही न्याय मिळाला नाही। दिल्लीमध्ये ज्या मुसलमानाच्या मुलानं जे काय घडलं, त्या मुसलमान महिलेचं घर पाडलं बुलडोझरनं, पण लखनौमध्ये अशी घटना घडली नाही। लखनौमध्ये त्या ब्राह्मणाचं घर अजून पाडलं नाही दादा। काहून? तो पंडित आहे म्हणून, ब्राह्मण आहे म्हणून। अरे जातीवादी भडव्यांनो, गुखायांनो, हरामखोरांनो, संविधानाला घाबरा, त्या बाबासाहेबाच्या विचाराला घाबरा। त्या बाबासाहेबांना, महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, तुम्हाला जगण्यासाठी दिलं, माणूस म्हणून जगण्यासाठी, आणि तुम्ही माणूस तर बनले नाही, जनावरांपेक्षा बेहतर आहे तुम्हाला जनावरे मनाचं हे नाही, कारण जनावराला शिवी दिल्यासारखं होणार। तुम्हाला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे ना, अरे अगोदर माणूस बना। माणूस बनले नाही तुम्ही, हरामखोरांनो, जातीवादीत पडलेले आणि हिंदू धर्म बनवायचा घोषित करून राहिले, पुरा भारताला हिंदुत्व बनवण्याचा प्रयत्न करत आहे। अरे इथं छेडखानी होऊन राहिली, इथं मर्डर होऊन राहिला, इथं एक दलित मुलगा हॅपी होली म्हणतो तर त्याचा मर्डर केला जातो। विचार करा दादा, विचार करा तुम्ही या गोष्टीचा। कुठं चालली असेल आपलं जग, कुठं चाललं आपला भारत? एक दलित बांधव म्हणतो हॅपी होली आणि त्याचा मर्डर केला जातो। हे सवर्ण ब्राह्मण लोक मर्डर करतात। काय म्हणाल तुम्ही याला? याला तुम्ही काय म्हणणार? दिल्लीमधील घटना हिंदू आणि मुसलमान बद्दल घडली, तर इथं घडली लखनौमध्ये घटना ब्राह्मण आणि दलित। कुठपर्यंत दलितांना छेडखानी होणार? कुठपर्यंत दलित मरणार? आहे तुमच्यापाशी याचं उत्तर? हाय काय? हा व्हिडिओ जास्तीत शेअर झाला पाहिजे। अरे दलितांचा तुम्ही विंटाळ करून राहिले हरामखोरांनो। जा बाबासाहेब तुमचा जिजा आहे, शरम वाटली पाहिजे तुम्हाला। आणि तुम्ही ब्राह्मणांनो, तुम्हाला सांगतो मी की तुम्ही ज्या आईच्या पोटातून जन्माला आले ना, तो पण त्याच्याच आईच्या पोटातून जन्माला आला। ज्या जागेतून जन्माला आला ना, तो पण त्याच जागेतून जन्माला आले। कळलं काय? हा जातीवाद कसला? हा जातीवाद कसला? तुम्ही तर सांगता ना, धर्म के ठेकेदार, तुम्ही सांगता ना आम्ही जातीवाद करत नाही, आम्ही धर्मवाद करत नाही। मग हा जातीवाद कुठून जन्माला आला? हा जातीवाद कुठून जन्माला आला? हरामखोरांनो, दिल्लीमध्ये एक दलित बांधव, तो एक दलित हिंदू होता, त्याला मारून टाकलं। आणि इथं लखनौमध्ये घटना घडली की तो दलित होता आणि तो एक ब्राह्मण होता, तरीही त्या ब्राह्मणावर कारवाई नाही झाली दादा, त्याचं घर पाडलं नाही। का नाही पाडलं? कारण दादा इथं जात आडवी आली, इथं जात आडवी आली। त्या जातीमुळं इथं तिथे मुसलमान राहिला असताना तर तिथे दादा घर पाडले असते, तिथे दंगे झाले असते। लक्षात ठेवा, लक्षात ठेवा।
कारण इथं जात आडवी आली, इथं दलित आणि एक ब्राह्मण होता, तिथं हिंदू आणि मुसलमान होता. त्या कारणामुळे दादा तिथं घर पाळण्यात आलं मुसलमानाचं. आणि इथं एक दलित आणि एक ब्राह्मण होता, त्या कारणामुळं त्या ब्राह्मणाचं घर का पाळत नाही? का पाळत नाही? तो पण एक जीव आहे ना, तो दलित बांधव होता, तो पण एक जीव होता ना. त्यालाही संविधानाने दिलेला अधिकार होता माणूस म्हणून जगण्याचा. त्यालाही एक कुठलाही सणवार असो, काही असो, उत्सव मनवण्याचा अधिकार होता. त्याने फक्त एकच शब्द बोलला, का हरामखोरांपाशी गेला, एक चूक केली की हॅपी होली त्याला हरामखोराला म्हटलं आणि त्याला ते सण झाला नाही. कारण तो मूत पेणारा माणूस होता, गोबर खाणारा माणूस होता, गु खाणारा माणूस होता. कळलं काय? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करा, फॉलो करा, शेअर करा. फेसबुकवर बघत असेल तर फॉलो करायला विसरायचं नाही आणि युट्यूबवर बघत असेल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. जय भीम, जय शिवराज, जय जवान, जय किसान.